जय शिवराय मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दर्पणमध्ये. केंद्र सरकारने 8 एप्रिल 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खरीप हंगाम 2026 साठी म्हणजेच 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 च्या काळासाठी नॉन युरिया खतांच्या किमती मंजूर केलेल्या आहेत. आता यामध्ये न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडीचे म्हणजेच NBS चे दर हे मंजूर करण्यात आलेले असून फॉस्फरिक आणि पोटॅशिक खतांचा यात समावेश देखील आता केला गेलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील सध्या आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुदानात किती वाढ झाली हे पाहूयात आणि नॉन युरिया खतावरील पोषण तत्व आधारित अनुदानासाठी सरकारी तिजोरीवर हा सुमारे 41,533 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामागील खरीप हंगामासाठी हा खर्च 37,216 कोटी रुपये होता. याचाच अर्थ यंदा अनुदानात सुमारे 12% म्हणजेच 4,317 कोटी रुपयांची वाढ आताही झालेली दिसून येत आहे. अनुदान वाढवण्यामागचे मुख्य कारण जर पाहिले तर पश्चिम एशियामधील इराण आणि इस्रायलमधील तणाव यामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमती या वाढलेल्या आहेत. या वाढीव किमतीचा दर जर पाहिला तर थेट हा शेतकऱ्यांवर पडू नये आणि त्यांच्याच खिशाला याची झळ बसू नये यासाठी केंद्र सरकारने अनुदानात आता सध्या काय केलेलं आहे तर वाढ करण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. खरीप हंगाम 2026 साठी निश्चित केलेले नवीन दर हे काय आहेत तर नायट्रोजन खतासाठी 47 रुपये 32 पैसे हे प्रति किलो आहेत. यासाठी सुमारे 10% वाढ झालेली आहे. यामध्ये फॉस्फरस जे खत आहे त्यामध्ये 52 रुपये 76 पैसे प्रति किलो आहे. यामध्ये 10 ते 21% वाढ ही झालेली आहे. आता सल्फर हे 3 रुपये 16 पैसे प्रति किलो आहे. यामध्ये 21.7% वाढ देखील झालेली आहे आणि पोटॅश खते 2 रुपये 38 पैसे प्रति किलो आहे. यामधील मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कोणतीही वाढ ही करण्यात आलेली नाहीये. तर आता पाहूयात या अनुदानाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो. हे अनुदान थेट उत्पादक जे खत उत्पादक आहे आणि आयातकार कंपन्या आहेत त्यांना दिले जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात शेतकऱ्यांना खत हे स्वस्त दरात मिळते. उदाहरणार्थ जागतिक बाजारात DAP ची किंमत ही 750 ते 770 डॉलर प्रति टन असते. तरीही सरकारी अनुदानामुळे भारतात शेतकऱ्यांना हे 50 किलोची DAP ची बॅग केवळ 1,350 रुपयांना उपलब्ध करून दिली जात असते. जागतिक स्तरावर बाजारातील स्थिती पाहता भारतावर अवलंबित्व हे घेतले तर पश्चिम एशियातील युद्ध तणावामुळे युरिया आणि DAP च्या दरात जागतिक दरात मोठी वाढ झालेली आहे. आता भारत खतासाठी हे प्रामुख्याने सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमेरिके यावर अवलंबून असते. युरियाच्या गरजेपैकी 20 ते 30% आणि DAP च्या गरजेपैकी 30% आयात या देशांमधून केली जात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा आणि खत उत्पादक देश आहे किंवा ग्राहक देश आहे. मात्र युरिया उत्पादनासाठी लागणारा 85% नैसर्गिक गॅस आणि फॉस्फेट खतांसाठी लागणारे 90 ते 95% रॉक फॉस्फरस भारताला आयात करावे लागते. थोडक्यात सांगायचे तर भूराजकीय तणावामुळे भारताच्या अन्न सुरक्षा आणि शेती व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने नॉन युरिया खतावरील अनुदानात ही महत्त्वपूर्ण मोठी वाढ केलेली आहे. तर भेटूया आता नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.